अंबड पोलिसांकडून वयोवृद्धांना प्रेमाची मेजवानी, ज्येष्ठ नागरिक भावनिक। नवीन नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली चौक या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून रोज सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांकडून येथे येणाऱ्या इतर ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली जाते। ही बाब गेल्या काही दिवसांपूर्वीच अंबड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर यांना माहिती मिळाली होती। तेव्हा त्यांनी स्वतः येऊन बघितले असता निवृत्त असलेले शिवाय अतिशय अल्पशा उत्पन्नातून देखील हे ज्येष्ठ नागरिक इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळच्या वेळी नाश्त्याची व्यवस्था करत असतात हे त्यांच्या लक्षात आले। शिवाय त्या ठिकाणी बसून भजन कीर्तन करत बसलेली निस्वार्थ मंडळी बघून काही काळ ते आपल्या वडिलांच्या आठवणीने भावनिकही झाले होते। आज शनिवार 11 मे रोजी त्याच कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली मंदिर या ठिकाणी येऊन अंबड पोलिसांच्या वतीने सर्व ज्येष्ठ वयोवृद्धांना तसेच बाळगोपाळांना केळी, समोसे, चहा पाणी अशा स्वरूपात नाश्त्याची मेजवानी देत त्यांच्या भजन कीर्तनात सामील झाले। खरं तर पोलीस म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा असतो, परंतु खाकी वर्दी घातलेला हा देखील एक माणूसच आहे आणि त्यांनाही चांगलं वाईट सर्व भावना आहेत। समाजात दुष्कर्म करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हे त्यांचे काम आहे। तसेच समाजात ज्या ठिकाणी चांगले काम होत असेल त्या कामाचे कौतुकही करणे आणि त्यात सहभागी होणे हा माणुसकीचा धर्म देखील पाळणारे पोलिसांमध्ये असे अधिकारी असतात हे देखील तितकेच खरे आहे। अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपणासाठी आपल्या पोलीस स्टॉपसह फलाहार घेऊन आल्याचे बघून ज्येष्ठ नागरिकांना अतिशय आनंद झाला होता। शिवाय इतका मोठा पोलीस अधिकारी परंतु आपल्या चरणस्पर्श करून आपली आपुलकीने विचारपूस करत असल्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मनापासून त्यांना शुभाशीर्वादही दिले। याबाबत महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या भावना विचारल्या असता बघा काय म्हणाले ते। बाबा काय सांगाल, आज अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब तुमच्या भेटीला आले होते, काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? हो, एवढे मोठे नमस्कार देवा, हे एवढे मोठे साहेब अंबड पोलिसांचे आपल्या इथं आले त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो। हो, आणि ते आम्हाला येऊन त्यांचं आम्ही स्वागत करायचं, पण त्यांनी आम्हाला आमचं स्वागत केलं हे आम्हाला हे वाटलं की एवढे मोठे निरीक्षक अधिकारी अंबड पोलीस स्टेशनचे इथं आल्यानंतर आम्ही त्यांचे आभारी आहोत। नमस्कार, आज अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री माननीय दिलीप ठाकूर साहेब आमच्या सानिध्यात आले। आज सानिध्यात आल्यापासून त्यांना इथून मागे पण मागच्या 15 दिवसापासून येऊन गेले। त्यांनी पाहिलं की इथे एवढा बस कार्यक्रम चालतो, ज्येष्ठ नागरिकांचा एक 5, 25, 50 लोक इथे बसतात, यांना रोज हे माणसं खाऊ घालतात, त्याच्याच निमित्ताने आज पण ते इथं आले, आमच्यासाठी नाश्ता घेऊन आले, केळे, वडापाव हे असं सगळं काही घेऊन आणि स्वतः त्यांनी सगळ्यांना देऊन आज आमच्यामध्ये एवढा टाइमपास त्यांनी आमच्या वेळेत वेळ काढून आम्हाला टाइम दिला, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना आभारी आहोत। आज तुमच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब आले होते, हो, काय वाटतं तुम्हाला? आले होते म्हणजे आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या आनंदाचा एक उत्सव असा की आज एवढी मोठी व्यक्ती आपल्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी आज अंगावरती संरक्षणाची वर्दी असताना ती व्यक्ती इथे बूट काढून आणि सर्वांना नाश्ता द्यायला हजर झाली आणि आलेले सुगड त्यांचे सर्व या गुणगायनमध्ये आणि अभंगामध्ये तृप्त झालेत। तर आम्हाला असं वाटतं की अशी व्यक्ती जर असेल तर कुठलीही काही अडचण नाही आणि एवढं करत असताना सुगड ते एवढ्या ठिकाणी आपली परवानगी घेऊन चहाची तयारी करतात, आपली परवानगी घेऊन आणि आपलं केळी खाण्याचा प्रयत्न करतात की बोलल्याशिवाय करीत नाही अशी व्यक्ती सदैव असावा। तर आम्हाला खूप आनंद आहे
की अशीच व्यक्ती आपल्या कुठल्याही ठिकाणी गेलं तरी अशी व्यक्ती मिळावा आणि सदैव सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून अशी आमची इच्छा आहे की अशाच व्यक्तीला आमचा पूर्ण आशीर्वाद आहे की ह्या केव्हा तरी भेटत राहू, परत परत एकामेकाच्या सोबत राहू. काय असेल तुमच्या मनातलं इकडे नाही सांगता आलं, पोलीस स्टेशनला या, इकडे सांगता आलं इकडे सांगा. तुम्हाला सांगायचं असेल ज्यांना बोला निरोप पाठवा, मला बोलवा, मी येईल. काही कोणाचे काय अडचणी काही असतील घरगुती असतील तर निश्चित सांगा, मी माझ्या परीनं सोडवण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड.